हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे श्रावणी सोमवार, तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि इथं मी सकाळी पूजा करायला घेतले. पिल्लूची आंघोळ, माझी आंघोळ, घरचे सगळं कामं वगैरे आवरून चाललेत. आता फक्त पूजा बाकी होती, सो पूजा करायला घेतली. आणि सोमवारचं असतं ते पटकन आंघोळ आणि सगळं काही करून घेते, कारण का सकाळ सकाळ पूजा मांडलेली बरी असते. आणि मी पहिल्यांदाच हे श्रावणी सोमवारचा जो उपास आहे आणि पूजा आहे ते करते. याच्या आधी दीपक करायचा, मी काही करायची नाही. तो म्हणजे त्याला पूजेचं सगळं मी द्यायची, तो मांडून वगैरे घ्यायचा, उपास वगैरे तो करायचा. पण ह्या टायमिंगला मी पण उपास केला आहे. अगदी सोमवारच पकडलेत, काय काय जण शनिवार पण करतात, मी फक्त सोमवारच केलं आहे. सो इथे पूजा करून घेते. आणि जेव्हा कधी पूजा करते ना, तेव्हा पिल्लू अशी सोबत असते, ती प्रत्येक गोष्ट बघत असते की काय करते काय नाही ते. आणि बघा कसे हात जोडले तिने. आणि मी टी व्हीवरती आहे ना, म्हणजे हे शिव म्हणजे ओम नमः शिवाय, परत असं काही मंत्र वगैरे आहेत ते लावलेले, जे महादेवाचे असतात ते सगळं लावलेलं. आणि तिथे चालू होतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सो तेच ती बोलत होती. आणि काही श्लोक, काही मंत्र ते नेहमी लावते आणि नेहमी तिच्या कानावर पडतात. ते तिच्याबरोबर म्हणजे काही शब्द ती बोलून घेते. सो तिचं तेच चालू होतं बोलणं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कारण का मी पूजा करत होती ना, सो ती पण तिथे होती. सो तिने पण केले. आणि मांडी वगैरे काय घालून बसली नाही ती. तिला हवं होतं तसं, तिला जसं हवे होतं, जसं बसायचं होतं, जसं उभं राहायचं होतं, त्या पद्धतीने तिने पूजा केली. कारण का जर मी तिला जबरदस्ती केली असती ना, की समायरा नीट बस, समायरा असं बस, मग ती आहे ना इरिटेट होऊन ना तिथून निघून गेली असती. म्हणजे तिने खूपच किरकिर केली असती. त्याच्यामुळे जसं तिला वाटतंय, काहीच बोलली नाही, तिला काय करायचं ते मी करून देत होते. आणि कशी बघत पण होती ती बघा. आणि जसं ते ओम नमः शिवाय बोलत होते ना, तसं ती हात वगैरे जोडत होती. सो इथे माझी ऑलमोस्ट आता पूजा होत आली आहे. संध्याकाळी दीपक येतो ना, तेव्हा तो संध्याकाळी करतो आणि मी आहे ते सकाळी करून घेते. इथे महादेवाचं मंदिर आहे, पण आम्ही जिथे जुन्या रूमला राहायचो ना, सेक्टर 8मध्ये, तिथे आहे. आणि ते ना खूप लांब आहे. आणि कसं श्रावणी सोमवारच्या टायमिंगला मंदिरमध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळे मी प्रेफर करते की घरीच मी पूजा करून घेते. जी पिंड आहे ना, ती मातीची बनवून घेतली, म्हणजे मी घरी बनवली. आणि दुसऱ्या दिवशी तिला आपल्या कुंडीमध्ये पाणी टाकून ती मेल्ट होऊन जाते माती. सो अशा प्रकारे मी छोटीशी पूजा करून घेतली. आणि पिल्लू पण बघा कशी बसली आहे माझ्या बाजूला. आणि अशी छोटीशी माझी पूजा करून झाली, अगदी साधी सिंपल. मी आहे ना साष्टांग नमस्कार करतात ना, तसा पिल्लूला शिकवला. तिने नमस्कार केला आणि तिथेच तशीच होती किती वेळ. सो अशी काहीतरी सिंपल पूजा झाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑलमोस्ट भरपूर दिवसांनी ब्लॉग चालू केलं आहे. करेल व्हायचंच नाही, काही ना काहीतरी व्हायचं, म्हणजे काही ना काहीतरी इश्यू यायचे, त्याच्यामुळे मग मी नाहीच व्हायचं. पिल्लूचं मध्ये परत कोण ना कोणतरी घरी आलं की मध्ये शूट करता नाही यायचं. सो म्हटलं चला आज आहे ते चालू करते. कालपासून चालू केलं आहे, पण आज डिरेक्टली असं बोलते मी तुमच्याजवळ. सो आता जस्ट पूजा वगैरे झाली, पिल्लूची आंघोळ वगैरे झाली. पिल्लू समायरा से हाय, झालं. तिचा पसारा काढण्याचं काम चालू आहे. पिल्लूची पण आंघोळ झाली, पिल्लूनी पण पूजा केली. पूजा म्हटलं ना की ती कसं काय करते काय माहिती, म्हणजे ती तिला असं बोलावं पण नाही लागत की समायरा येऊन बस. ती येऊन बसते, हात जोडते. इवन मी संध्याकाळी पूजा करते ना, तेव्हा पण ते म्हणजे माझ्याकडे ना अशी छोटीशी मूर्ती आहे गणपतीची एक्स्ट्रावाली, ती तिला माहिती आहे कुठे ठेवतात, तसं ती आणते, सगळं काय ते घालते. तिची ती छोटीशी अशी पूजा तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये मे बी बघितलं असेल. सो ते तिचं चालू असतं, ते ती करते वगैरे. आणि ओम नमः शिवाय वगैरे हे डेली असं लावते ना मी, त्याच्यामुळे ते कानावर पडतं बरोबर आणि ते बरोबर बोलते ती. सो आजच्या दिवसभरात काय काय होतं ते तुमच्याजवळ मी शेअर करेल. सकाळी दीपकला टिफिनला मी बगर आणि शेंगदाण्याची आमटी दिली करून, विदाऊट बटाटा, म्हणजे बटाटा टाकला की जरा थिकनेस येते शेंगदाण्याच्या आमटीला. सो आज अशीच होती, कारण का बॉईल करता नाही आलं रात्री. सो बघूया आज काय काय होते तुमच्याजवळ मी सगळं काही शेअर करेल. आता ऑलमोस्ट 10:30 झाले. पिल्लूला मी 11 वाजेपर्यंत झोपवेल, कारण का ती सकाळी आहे ना ऑलमोस्ट 6:30 पावणे 7पर्यंत अशी उठून जाते. त्याच्यामुळे मग ती जी मॉर्निंगला आहे ती लवकर झोपते. आणि मग ती 10:30 किंवा 11ला झोपली ना की ती ऑलमोस्ट 2 किंवा 1:30पर्यंत उठते. आणि मग नंतर ती उठले ना की डिरेक्टली ती रात्रीच झोपते, 10-11 वाजता झोपते. किती दमली ना तरी तिला झोपून देत नाही, ते तिने रुटीन आता हे केलं. आणि आता तिला झोप आली ना की ती अशी शांत एका ठिकाणी असते, तिचं ती खेळत असते आणि आळस येतो. समायरा सगळ्यांना नमस्कार कर ना, नमस्कार. สแกนफ्लँकिश दे
आणि सगळ्यांना आता गाणं बोलून दाखव ना. शुभम करोती बोलून दाखव ना सगळ्यांना. शुभम करोती बोल. शुभम करोती. ओम नमः शिवाय बोल मग. ओम नमः शिवाय. नानी जोरात बोल ना. इन्सिस पिन्सी स्पायडर बोलून दाखव. आता ये रे रे पावसा बोल. पैसा झाला पावसाला. एक एक माझे मटके सराले सराले. बाय कर आता. बाय कर. बाय कर. बाय बाय. बाय बाय. नमस्कार करता ना. विचार जेवलात का. जेवलात. चहा पिला काय विचार. चहा पिला तुम्ही. तर समाराला जस्ट झोपवली मी. ती झोपली आणि आता कपडे वगैरे सुकत घालले. खाईल मला मी वरीचा भात आणि ते बोलली ना मगाशी शेंगदाण्याची आमटी ती केली. आणि आता व्हिडिओला वगैरे व्हॉइस ओव्हर देईल. आता ते कधीपर्यंत पोस्ट होईल काय माहिती. सो आता पिल्लू उठली ना की डिरेक्टली भेटूया. सो चला आता पिल्लू उठली कीच भेटते मी तुम्हाला. पिल्लूचं पण जेवण झालं आहे. तिला मी केली व्हेजिटेबल खिचडी. त्याच्यामध्ये गाजर गवा बीन्स जेवढ्या भाज्या होत्या ना तेवढ्या सगळ्या टाकून दिल्या आणि तिच्यासाठी केलं आहे. आता माझी सगळी कामं झाली आहेत. आता फक्त मी खाईल आणि जरा सोफा वगैरे नीट करेल आणि मग डिरेक्टली पिल्लू उठली ना की शूट करेल. म्हणजे तुम्हाला मी दाखवेल पुढचं रुटीन कसं काय असेल ते. सो चलो तोपर्यंत बाय. आता पावणे 5 नाही 4:30 वाजलेत. आता मी चहा घ्यायचा टाईम झाला. पिल्लूचं जेवण झालं. पिल्लू बघा घाणेरडी काय पण खाशील का. फूल आणलेलं तोडून सदाफुलीचं. ते देवाला वाहिलं तिने. परत काढलं आणि काढून तोंडात घातलेलं तिने. हा कसं होतं. कसं होतं सांग. कशी करते. नाही सॉरी बोल मग. सॉरी बोल. नाटक बघा कशी रडते बघा. नुसती नाटके अशी नाटके चालू असतात. आता संध्याकाळचा चहाचा टायमिंग झाला. ऑलमोस्ट मी 4:30 पर्यंत चहा घेते कारण का रात्री आम्ही लवकर जेवतो 8 वाजता. त्याच्यामुळे मग 5 वाजता चहा घेतली ना की मग तो गॅप खूपच हे होतो. म्हणून मी चहा लवकरच घेते. आणि पिल्लू जागी असते आफ्टर 2 नंतर नाही तर 1 नंतर दुपारी. त्याच्यामुळे ती झोप मला आणि आळस येतो. त्याच्यामुळे मग मी चहा लवकरच घेते. आणि इथे ना छावा पिक्चरमधलं मी गाणं लावलेलं. सो त्याच्यावरती ती नाचत होती. मस्तपैकी नाचते आणि तिचं काही ना काहीतरी चालू असतं. खेळण्यातलं बघा भूक बघा. आणि आता हे कॅट्स होते त्याच्यासोबत ती खेळत होती आणि तिचं हे असंच चालू आहे. मग 6:30 वाजले नाही 6 वाजले. पिल्लू आहे ती बाल्कनीमध्ये खेळते. त्याच्यात ना मी मनी प्लांट बोलते पुदिना टाकलेलं. सो त्याच्यासोबतच ती खेळत बसलेली डब्यासोबत. इथे समोर तिथे मुंग्या तिकडे ये. मुंग्यात तिथे इकडे ये. आणि कपडे घडी करायचे मगाशीच काढलेले हे सुकत घालायचे. सगळं एवढं करायचं आता. आणि डाळ भातचा कुकर लावलाय मी आधीच म्हणजे आत्ताच लावला. सो आता पटपट सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि मग
भेटते तुम्हाला, भेटते म्हणजे तुमच्याजवळ मी शेअर करेल. आता काय समायला लागेल तसं काय काय करते ते तुमच्याजवळ मी आता शेअर करते. सो चलो. संध्याकाळच्या टायमिंगला चहा वगैरे घेऊन झाला की मी सगळं आवरायला घेते. बेड होता तो आवरून घेतला, कारण का पिल्लू झोपून उठल्यानंतर मी लगेच बेड आवरत नाही, कारण का ती 10 वेळा तिकडे जाते. बेडवरती मस्ती कर, सोफ्यावरती मस्ती कर, ते तिचं चालूच असतं. आता सध्या तरी आहे ना पाऊस खूपच कमी आहे, ऊन पडतं बाहेर. सो कपडे आहेत ते बाहेरच सुकत घालते, कारण का मग ते सुकले नाहीत ना की वास वगैरे मारतो. सो आता कपडे वगैरे फोल्ड करून घेते. आणि कपडे फोल्ड करा, हे करा, त्याच्यामध्ये माझा एवढा टाईम जातो ना, कारण का बेडरूमची जी बाल्कनी आहे ना ती माझी खूपच मोठी आहे. आणि मग पिल्लू आहे ना त्या बाल्कनीमध्ये खेळत असते, झाडांना तोडत असते, झाडाची फुलं तोडते, खाली टाकते, असं काही ना काहीतरी तिचं चालू असतं. सो तिच्यावर पण लक्ष ठेवावं लागतं. नंतर मग ती हॉलमध्ये गेली की कसं होतं, सोफ्यावरती उभी राहून ना ती जम्प प्रकार हा करत असते, त्याच्यामुळे मला 10 वेळा असं जावं लागतं. आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की एवढूसाच वेळ लागला, पण नाही, कपडे मला फोल्ड करायला जवळजवळ अर्धा तास लागला. ते कपडे कबडमध्ये ठेवा, ते फोल्ड करा, तिच्या पाठी फिरा, ती काय करते काय नाही. नंतर मग ती हॉलमध्ये होती, तिला आणलं कसं तरी मी इकडे, तिला काहीतरी दाखवलं आणि मग त्याच्यामध्ये ती एंगेज होऊन गेली. आता ही तिने हँडबॅग घेतली, म्हणजे जी क्रॉस बॅग असते ना लहान मुलांची, ती ही तिला म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बड्डे होता तेव्हा ही रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेली. आधी काही तिने एवढी वापरली नाही आणि आता हल्ली ती घेऊन खेळत असते. बाहेर वगैरे घेऊन जात नाही, फक्त घरातच तिचे असे हे नखरे असतात. बाहेर तिला हातात पण काही नको, खांद्यावरती पण काही नको, काहीच नको, नुसता हात आपले म्हणजे तिचा काहीतरी एक टॉय घेईल बस, बाकी काही नको. कधी कधी वाटतं की बाबा हिने पण बॅक शोल्डरला लावावी, स्लिंग लावावी, पण नाही तिला आवडत ह्या गोष्टी. कधी कधी करते, कधी कधी नाही करत. पण स्लिंग हा प्रकार नाही लावत. बॅकपॅक आहे छोटीशी ती लावते, पण स्लिंग हा प्रकार ती नाहीच लावत. सो इथे ती रब्बर्स वगैरे ठेवलेले तिच्या स्लिंगमध्ये, म्हणजे डेली बेसिसवर काही यूज होतात ना ते, मग ते कुठे पण पडून जातात, मग त्याच्यात ठेवलेलं. आता त्याच्यासोबत ती खेळते आणि मी आवरून घेते. सकाळी मी कपडे धुतलेले आणि पिल्लू आमची ऑलमोस्ट 2पर्यंत 2-3च्या दरम्यान अशी उठलेली. मग ते कपडे सुकत घालायचे ना तसेच राहून गेलेले, मग ते कपडे पण सुकत घालायचे होते पिल्लूचे, आमचे पण फोल्ड करून ठेवायचे होते. सो तेच काम चालू होतं माझं. आणि पिल्लूचे मोस्टली करून ना कपडे खूप निघतात, म्हणजे दिवसातून 3दा-4दा ते कपडे बदलले जातात. सकाळी आंघोळ वगैरे झाली, मग संध्याकाळी परत दुपारच्या टायमिंगला भरपूर खेळत असते, काही ना काही खाते आणि सगळं ती पाडून घेते अंगावरती, त्याच्यामुळे मग ते ड्रेस सारखे चेंज होतच. अशी मिररजवळ जाऊन काय काय तिचं बडबडत असते. आणि आता इथे मी कपडे आहेत ते सुकत घालते. साईड बाय साईड आहे ना मी डाळ भाताचा कुकर पण लावून घेतला. ऑलमोस्ट 5 वाजता मी जेवण करायला सुरुवात केली ना तर कुठे ते 6-7 वाजता माझं जेवण होतं, कारण का डाळ भातचा कुकर लावला. मग नंतर पिल्लूचं परत इव्हिनिंगचं काहीतरी तिला भरवते, मग त्याच्यानंतर भाजी करून घेतली आणि भाकरी करते मी संध्याकाळची. सो दीपक आला की भाकरी करून घेईल म्हटलं, आणि खीर पण तेव्हाच करेल गरम गरम. सो ऑलमोस्ट असं जेवण झालेलं. पिल्लूला तर डाळ भातच होतं आणि मी केलेली आम्हाला मटकीची भाजी म्हणजे करणार होती. सो बाकीचं पहिलं म्हटलं आवरून घेते, आणि मला कचरा वगैरे काढायचा होता, दिवा लावायचा होता, फक्त डाळ भातचं कुकर लावून घेतलं आणि एवढा पसारा करून ठेवते ना. आता मी कचरा काढलाय ना तोपर्यंत तिने ना ड्रॉइंग बुक काढून घेतली, आणि ड्रॉइंग बुक काढली की सगळे स्केच पेन पण ती इकडे तिकडे टाकते. म्हणजे एक रूम आवरायला गेले ना की दुसऱ्या रूममध्ये पसारा होतोच होतो. आता हल्ली काय करते ती बेडरूम म्हणजे हॉलमधले जे स्केच पेन आहेत ना ते घेऊन ना बाल्कनीमध्ये नाही तर बेडवर पण जाऊन बसते, आणि बेडवरची मग बेडशीट खराब होऊन जाते. सोफ्यावरचं मी काय करते, वरती एक एक्स्ट्रा बेडशीट टाकून देते, जेणेकरून जी मेन बेडशीट आहे ती खराब होत नाही, आणि जी वरती मी घातलेली आहे ते डेली बेसिसवर किंवा एक दिवस आड मी धुवून घेते, कारण का ती खूपच खराब करते. पाणी, दही प्लस काही ना काही खाऊ वगैरे असं सांडत असते. आणि बघता कशी ती बुकसोबत ना खूप एंगेज होऊन जाते. बुकसोबत म्हणजे ड्रॉइंग काढ, हे काढत तर असं प्रॉपर काही नाही, प्रॉपर म्हणजे असं सर्कल, स्टँडिंग लाईन वगैरे काढते ते, आणि असंच तिचं काही ना काहीतरी चालू असतो टाइमपास. आणि एकटीच आहे त्याच्यामुळे मग तेच होऊन जातं की काय खेळणार काय नाही, मग तिचं असंच ती टाइमपास एकटी करत असते कसा ना कसा तरी.
सो इथे मी आता जेवण करायला घेते. भाताचा कुकर तर झाला आहे, आता फक्त डाळ फोडणीला द्यायची आणि भाजी करायची. सो आता भाजी करायला घेतली. थोडंसं असं वाटण टाकूनच भाजी करते, कारण का भाकरी करते त्याच्यामुळे. दीपकला कसं आहे, जर भाकरी केली ना तर त्याला ग्रेव्हीवाली भाजी लागते. सो मला मटकीची भाजी येण्याची सुकी आवडते आणि मटकीची भाजी मला भयंकर आवडते. सो नॉर्मल मी थपथपीत बोलतात ना, म्हणजे अगदी थोडंसं वाटण तसं मी करते भाजी. सो कांदा टोमॅटो वाटण आणि अद्रक लसूणची पेस्ट. सध्या म्हणजे सॅटर्डे संडेला ना मी सगळं काही क्लीन करून ठेवलं. लसूण तर मम्मी आलेली मध्ये, तेव्हा मम्मीनी लसूण करून म्हणजे साफ करून ठेवलेले. मग आता मागचा संडे गेला, त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली, कारण का सकाळी ते बरं पडतं. अद्रक लसूणची पेस्ट टाकली, इवन आपण ड्राय भाजी करतो त्याच्यामध्ये टाकली की तरी पण होऊन जातं. आणि मग ते लसूण घ्या, जरी सोललेलं असलं ना तरी पण ते घ्या, कट करा, त्याच्यामध्ये खूप सारा टाईम जातो. आणि सकाळी कसं होतं, आमचा म्हणजे आम्ही दोघं जण उठतो ना तेव्हा पिल्लू उठलीच पाहिजे. म्हणजे आम्हाला अलार्मची गरज नाही, आम्हाला पिल्लूच उठवते असं समजून घ्या. कधीच अलार्म लावत नाही मी. पिल्लू बरोबर 6:30 पावणे 7ला उठवून घेते, मग तेव्हाच टिफिन वगैरे करायला घेते. आणि तिच्या आधी जर उठलं ना मग आवाज आला की ती उठून जाते, त्याच्यामुळे तिची झोप प्रॉपर करून देते आणि नंतर मगच मी उठते आणि टिफिन करायला घेते. आणि टिफिन काय अर्धा तासामध्ये होऊन जातो, कारण का दीपक किती 3 फक्त चपात्या घेऊन जातो आणि माझ्या 2, त्याच्यामुळे 5 चपात्या होऊन जातात आणि भाजीला काही एवढा असा वेळ लागत नाही. सो अशी मी भाजी तयार केली. आता पिल्लूला काय आज पिल्लूला ना मेन म्हणजे मटकीची भाजी नाही आवडत. जर मटकी टाकून भात केला ना तरी पण तिला नाही आवडत. का माहिती का, तिला तो वासच आवडत नाही माइड बी. आणि मला मटकी हा प्रकार भयंकर आवडतो. घरामध्ये आमच्या ना सगळं अपोजिट आहे. दीपकला पालेभाज्या आवडतात, पालेभाज्या म्हणजे ज्या भाज्या असतात त्या आवडतात, आणि मला ना त्या नाही आवडत, मला कडधान्य आवडतात. सो मी जशी भाजी केली त्यानंतर भांडी वगैरे लावत होती, पिल्लूला दिसला ऑरेंज. सो ती ऑरेंज ज्यूसर जे मी मिशोवरून मागवलेलं आहे, सो हे घेऊन आले. आणि दिवसातनं ती ऑलमोस्ट 2 तरी ऑरेंज असतं ते खाते, म्हणजे ज्यूस आहे तो पिते त्याचा. 1 कपभर असा निघतो, पण तिच्यासाठी चांगलं आहे, त्यामुळे ते डेली बेसिसवरती खाते. आणि आहे ना थोडासा आंबट आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी आहे ना साखर असते ना, ती साखरची पिठी बोलतात ना, म्हणजे मिक्सरला बारीक करून ठेवून दिली एका डब्यात, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी ॲड करते. थोडा गोडपणा येतो, नाहीतर आंबट खाल्लं ना की तिला लगेच दुसऱ्या दिवशी सर्दी होऊन जाते. सो जस्ट आता माझं जेवण ऑलमोस्ट अर्धं झालं. भात झालाय, डाळ झालाय आणि तांदळाची भाकरी करणार आहे आणि मटकीची भाजी केली. आणि मला आता खीर करायची. सो खीर दीपक आल्यानंतर करेल, कारण का ही पोरगी हे बघा इथे खेळणी इथे काढते बघा कशी. तर ही पोरगी आहे ना स्टेबल नाही बसत आहे, त्याच्यामुळे मग मला बास तू कर ओपन आहे. हाय बोल, हाय बोल, हाय कर आधी, हाय कर आधी, हाय कर समायला से हाय आधी, हाय बोल, हाय बोल. सगळ्यांना नमस्कार करा, नमस्कार कर. सो चला, हा आता ही फ्रूट्स कटर घेऊन बसले. सगळं आवरलेलं फ्रूट्स सगळं आवरलेलं आणि सगळा परत पसारा करून ठेवला या पोरीनी. आणि तिने बिस्किट खाण्याचा प्रकार बघा काय, ओरिओचे बिस्किट घेतलेले, हे सगळे क्रीम चाटून झाले. आता हे बिस्किट आम्हाला खायला ठेवलेत तिने. हे असे सगळे क्रीम खाते आणि बिस्किट ठेवून देते. सो चला, दिवा लावायचा आहे, फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश होऊन दिवा लावते, डाळ उकळते. भांडी तर भांड्याचा पसारा तर एवढा पडलाय ना. पिल्लू ना 5-5 मिनिटांनी नाही, म्हणजे थोड्या वेळाने आहे ना ती काय ना काय घेते आणि तिला वेगळी प्लेट लागते. तीच प्लेट नाही लागत, जरी दुसरा खाऊ असला तरी तीच प्लेट नाही लागत, दुसरी प्लेट लागते. सो त्याच्यामुळे ना खूप सारी भांडी निघतात, वैताग येतो मला. म्हणजे आहे फक्त आम्ही दिवसभरात दोघीच आणि एवढी भांडी निघतात ना, जशी की 4-5 माणसांचीच भांडी आहेत घरात, अशी भांडी निघतात. सो आता ही भांडी पण घासायच्यात. आता भांडी काय मला घासायला जमणार नाही, कारण का आमचं बाळ आहे ते नीट स्टेबल बसत नाही. आणि टी व्ही लावला ना की ती गुंग होऊन जाते आणि तिला सारखं तेच लागतं. त्याच्यामुळे असं लावते मी, लावत ना असं नाही, लावते पण थोड्या टायमासाठी, की जर गरजच आहे, जास्त काय होणार नाही तरच. सो आता काही एवढी गरज नाही. दीपक आला की माझं काय होऊन जाईल. सो आता मी फ्रेश होते, पिल्लूला फ्रेश करते, दिवा लावतो आम्ही. सो चलो. संध्याकाळची जी कामं असतात नॉर्मली कचरा वगैरे काढणं ते सगळं झालं. पिल्लूला वगैरे फ्रेश केलं, मी फ्रेश झाली आणि आता इथे मी दिवा लावायची तयारी करत होती. आणि
परत एकदा मी मंत्र लावून घेतला. जेव्हा मी पूजा वगैरे करते ना तेव्हा मी श्लोक नाही तर असं काही ना काहीतरी लावून देते. आता श्रावणी सोमवार आहे सो ते लावते आणि हेरवी मी आपलं शुभं करोती वगैरे लावते जेणेकरून ते तिच्या कानावरती पडावं. आणि तारक मंत्र तर मी प्रेग्नन्सीमध्ये पण ऐकायची, मम्मीनी सांगितलेलं त्याच्यामुळे मी ऐकायची. आणि शुभं करोती वगैरे नॉर्मल आणि हनुमान चालीसा झोपताना असं मी लावते डेली बेसिसवर. आणि तिचं ते पाठ पण आहे म्हणजे ऑलमोस्ट तिला कळतं की कशानंतर काय येतं काय बोलायचं ते. सो इथे मी पूजा वगैरे करून घेते आणि ते जसे मंत्र लागतात ना तसं तिला नाचायला पण येतं म्हणजे त्या ठोक्यावरती ती बरोबर रिदम पण पकडून घेते. आता दिवा वगैरे लावते बघा. दिवा लावताना पण ती तिथेच बसलेली आणि आहे ना मी धूप लावत होती. ते धूप घेऊन पण तिचं चालू होतं ओवाळणं वगैरे. म्हणजे ती बघते ना ते बरोबर करतात. म्हणजे लहान मुलांची नजर बघा किती तीक्ष्ण असते. ती बघत होती की दिव्याला लावायचं पण मी 2दा-3दा तिला ओरडल्यानंतर मग तिने फक्त ते फिरवत होती बस, बाकी काही नाही. आणि एक सोडून तिला हातात 2-2 हवे होते. सो अशी काहीतरी छोटीशी पूजा केली. आणि आता दीपक आल्यानंतर भाकरी आणि भाजी करेल. सध्या ब्लॉग मला जसं जमतंय तसं मी शूट वगैरे करते, कारण का भरपूर दिवसाचा गॅप पडला ना मग समजत नाही की नक्की काय शूट करावं काय नाही. आणि जर आपण फ्रिक्वेंटली करत असू ना तेव्हा मग आपल्याला आयडिया पण येतात डोक्यामध्ये, आपल्याला असं शूट करायचं तसंच शूट करायचं, आपल्याला हे शूट करायला पाहिजे ते शूट करायला पाहिजे. पण असं सध्या भरपूर गॅप पडला त्याच्यामुळे कळत नाही की काय करावं काय नाही. जे डेली आहे ते मी शूट बाबा येते ना आता बाबा आले का? बाबा आले का बघ जाते बघ. बाबा आले का बाबा आले. सो दीपक आला, फ्रेश वगैरे झाला आणि म्हणजे फ्रेश वगैरे होईल आता तो. मग तोपर्यंत मी म्हटलं आता खीर करायला घेते. खीरचे नूडल्स काढले ना म्हणजे शेवया काढल्या ना तर तिला वाटलं मी मॅगीच करते. त्याच्यामुळे मग तिचं म्हणणं होतं की मला दाखव काय करते. आणि बघा कशी बघते ती. आणि हे तिला मी पहिल्यांदा असं ठेवलेलं आहे वरती, नाही तर मी तिला असं कधी वरती घेत नाही, वरती ठेवत नाही. आणि फक्त भाजत होती काय एवढं असं गरम नव्हतं, नॉर्मल फक्त कढई जस्ट ठेवलेली आणि ती आली. आणि ते माझी आता ऑलमोस्ट खीर तयार झाली आहे, उकळत ठेवली. आणि दीपक येतो तर पूजा त्याची करून घेते नॉर्मल, कारण का सकाळी मी केलेली तर संध्याकाळी आला की देवाचे नमस्कार वगैरे करून घेतो, म्हणजे आपण अशी पूजा मांडलेली असते ते. आणि इथे खीर झाली रेडी. आता मी इथे टाकते केसर. आणि चुकून बघा केसर केवढं पडलं, म्हणजे मी मोबाईलमध्ये बघत होती कसं दिसतं अँगल आणि बघता बघता हातात केवढी उचलली त्याच्यावर लक्ष नव्हतं. आणि इथे दीपकनी पण मंत्र लावलेले पूजा करत होतं तेव्हा. सो त्याच्यावरती ही दोघं नाचतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. म्हणजे कुठल्या पण गाण्यावरती दोघं पण रिदम पकडतात. मेन म्हणजे पिल्लू, तिने मला बघितलं, मला पण तिने ओढून आणलं आणि मग तिचं चालू होतं ह्या डान्स. मग खीर होत होती तोपर्यंत म्हटलं भाकरी वगैरे करेल आणि मग जेवून घेऊ. पिल्लूला फक्त डाळ भातच भरवणार आणि तिचं खूप खाऊन झालं, कारण का येताना दीपकनी यांना चणे आणले. सो ते तिने खाल्लेले त्याच्यामुळे तिला थोडंसं लेटच भरवेल मी. आणि तिचं बघा कसं चालू आहे, म्हणजे बरोबर ती काय ना काय तिचं चालू असतं. आता तिथे ओम नमः शिवाय तिचं चालू आहे. म्हणजे इतकी, म्हणजे तुम्हाला मी सांगते ना ती जरा पण अशी बसत नाही, उभीच असते दिवसभर आणि तिचं ती खेळणं चालू असते. आणि रात्री मग मला पाय दाबायला लावते, अगदी पाय तिचे ना माझ्या छातीवर ठेवते आणि सांगते दाब, आणि दाबले नाही ना की मग ओरडत बसते. सो ऑलमोस्ट आता माझी खीर रेडी आहे. आता मी भाकरी करायला घेतली. जेव्हा कधी मी भाकरी करायला घेते ना तेव्हा मला ना माझ्या आजीची आठवण येते, म्हणजे माझ्या पप्पांच्या मम्मीची आठवण येते. कारण काय ना तिनेच मला भाकरी आहे ती शिकवली आहे. मला तुम्हाला माझं तर उलटच झालेलं, म्हणजे मोस्टली करून सगळे पहिले चपाती शिकतात, मी पहिली भाकरी शिकली नंतर चपाती शिकली. मला भाकरी इझी वाटते चपातीपेक्षा, कारण का चपातीची प्रोसेस ना खूप मोठी वाटते आणि भाकरी पटकन होऊन जाते. सो चला आजची व्हिडिओ मी इथे सेंड करते. चलो बाय.